नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 24 ऑगस्ट 2026. आपण मागच्या आठवड्यात 17 ऑगस्टला सांगितलं होतं की मागच्या आठवड्यात दमदार पावसाची शक्यता नाही आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा म्हणजे या आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात सुद्धा फारसा दमदार सार्वत्रिक पाऊस याची शक्यता नाही. तर आज जो आपण अंदाज देणार आहोत त्यात थोडंसं पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आज सोमवार दिनांक 24 तारखेला विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आज वाढली आहे. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, हिंगोलीचा काही भाग, नांदेड या भागामध्ये काही ठिकाणी आज 24 तारखेला विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बाकी ठिकाणी थोडी शक्यता कमी आहे. इथून बुलढाण्यापासून जर आपण पाहिलं इकडं तर इथे शक्यता आजची तारखेमध्ये कमी आहे. या भागामध्ये थोडीशी आजच्या तारखेमध्ये 24 तारखेला शक्यता थोडीशी पावसाची विखुरलेल्या स्वरूपाचा, सार्वत्रिक पडेल असं नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा आज काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. उद्यापासून म्हणजे 25 तारखेपासून तर 29-30 तारखेपर्यंतचा जो आपला आठवडा आहे या आठवड्यामध्ये दमदार दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस याची शक्यता नाही. आपण मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं की साधारणतः ऑगस्ट एंडपर्यंत सुद्धा सार्वत्रिक दमदार पावसाची शक्यता नाही, कारण कुठलाही कमी दाबाचा पट्टा सध्या ॲक्टिवेट नसल्यामुळे किंवा कमी दाबाचा पट्टा सक्रिय नसल्यामुळे सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता या आठवड्यात सुद्धा नाही आहे. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. हलका पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा काही ठिकाणी पडू शकतो. आज बऱ्याच ठिकाणी पडू शकतो पूर्व विदर्भ आणि या भागामध्ये, पण उद्यापासून मात्र याचं प्रमाण कमी होईल आणि काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार विखुरलेल्या स्वरूपाचा दुपारनंतरचा वादळी पाऊस पडू शकतो. या दरम्यान राज्यामध्ये ढग आणि थोडंसं ढग ऊन असं लपंडाव ढगाचा आणि आभाळी वातावरण आणि ऊन याचा लपंडाव चालू राहील. तर आपला हवामानाचा अंदाज आहे. अत्यंत बिकट परिस्थिती सध्या आहे. 15 ते 20-25 दिवसापासून बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आणि हलक्या जमिनीमध्ये किंवा मध्यम जमिनीमध्ये सुद्धा पिकांनी पाण्याचा ताण धरला आहे. त्यासाठी काही उपाययोजना मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण बसल्यानंतर सिंचन केल्यास फुलगळ होऊ शकते. त्यामुळं पिकांना पाण्याचा ताण बसण्यापूर्वी सिंचन करावे. मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, खोट्या आशेवर, खोट्या अपेक्षेवर राहू नका. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी तुषार सिंचन, पट पाणी, ज्या काही पद्धतीनं सिंचन करता येईल पिकांना लवकरात लवकर सिंचन करा असं मी सांगितलं होतं. याचं कारण असं आहे की आपण जर सिंचनाची व्यवस्था असताना सुद्धा पाणी द्यायला उशीर केला, सिंचन करायला उशीर केला तर आता सोयाबीन बऱ्याच ठिकाणी फुलात आहे, कुठं चलपात आहे, कुठं शेंगा धरायला लागलेला आहे. तुमच्या कापसाला सुद्धा पाते बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत. मका फुलोरा अवस्थेमध्ये आहे. तर जर आपण ताण पडल्यानंतर पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते. त्यामुळं ताण पडण्यापूर्वी सिंचन करण्याला फार महत्त्व आहे. त्यासाठी आपण पहिल्यापासून सांगत होतो की जास्त पावसाची वाट न पाहता, किंवा आता आपण मागच्या 17 तारखेलाच सांगितलं होतं की जवळपास तो आठवडा आणि हा आठवडा म्हणजे जवळपास 15 दिवस तरी मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी पाणी द्यावं, ताण पडण्यापूर्वी पाणी द्यावं, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकावरील ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट 13-0-45ची फवारणी करावी. 13-0-45 किंवा पोटॅशियम नायट्रेट याच्यात 13% नायट्रोजन आणि 45% हे स्फुरद पालाश असतं. तर यामध्ये तुम्हाला प्रतिकारक शक्ती वाढते किंवा ताण सहन करण्याची शक्ती मिळते. त्यामुळं आपण या पिकांवर जे काही फवारा करताय आपण त्याच्यात 13-0-45चा जर वापर केला तर काही दिवस तरी आपल्याला पिकाचा ताण सहन करण्याची ताकद मिळते. दुसरं विद्रव्य खत तिथे कोणतंही वापरू नका. बरेच अंशी पिकं हे फुलोरा अवस्थेमध्ये किंवा दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये 13-0-45चा फवारा ताण सहन करण्यासाठी आपल्याला तिथं फायद्याचा असतो. साधारणतः 7 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 15-20 लिटरला 100 ग्रॅम जरी आपण 13-0-45 वापरलं तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा कोणत्याही पिकामध्ये
आपण तिथे तो देऊ शकतो. तिसरं, शक्य असल्यास हलकी अंतर्मशागत करत राहावी. आता सोयाबीन बऱ्याच ठिकाणी दाटलं आहे, तिथं अंतर्मशागत करणं शक्य नाही किंवा शेंगा लागल्या आहेत. पण उशिरा पेरणी झालेलं सोयाबीन असेल किंवा कापूस असेल, जिथं अंतर्मशागत करणं शक्य आहे तिथं हलकी अंतर्मशागत करावी. याचं कारण मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलं, काही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की डवरणी केली किंवा अंतर्मशागत केली तर उलट पीक ताण धरतं. असं नाही. हलकी अंतर्मशागत केल्यामुळं वरचा जो मातीचा थर आहे तो म्हणजे तो बारीक होतो किंवा त्याची माती होते, भुसभुशीत माती होते. त्यामुळं जे जमिनीतून ओलावा वरती उडून जायचा, जर आपण मशागत केली नाही तर भेगा पडतात जमिनीला आणि ओलावा उडून जातो. पण वरचा थर जर आपण त्याची माती केली, बारीक मोकळी माती जर असेल तर ते कॅपिलरी मुवमेंट ब्रेक होतात आणि तिथं ओलावा जागीच खाली राहतो. त्यामुळं जिथं शक्य आहे तिथं हलकी अंतर्मशागत करावी. फवारणीचे कामं हे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावेत. काय होतं, ज्या ठिकाणी ऊन धरलं पिकांनी, म्हणजे पाण्याचा ताण पडला, तिथे पानावरील पर्णछिद्र ज्याला म्हणतात, स्टोमॅटा ज्याला म्हणतात, ते स्टोमॅटा जे आहे ते छोटे होतात, बारीक होतात. मग असे स्टोमॅटा बारीक झाल्यामुळं पान हे सुकल्यासारखं दिसतं आणि पान सुकल्यासारखं असल्यामुळे तिथं फवारणी केली तरी पानात औषध जात नाही. त्यामुळं जर सुकलेलं पीक असेल, थोडंसं जरी ताण धरलेलं असेल, मुलूम पानं झाले असेल तर तिथं त्या अवस्थेमध्ये फवारणी करू नका. सकाळी फ्रेश असेल तर फवारणी करू शकता किंवा संध्याकाळी फवारणी करू शकता. दुपारच्या वेळी ऊन असल्यास फवारणी करू नये. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळावा. बघा, या परिस्थितीमध्ये शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे पाण्याचा ताणही बसलेला आहे आणि कीडसुद्धा नियंत्रित होत नाही. आता कीड नियंत्रित न होण्याला हे हवामान सध्या कारणीभूत आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात आळे आहेत, कापसावर रसशोषक कीड मोठ्या प्रमाणात आहे आणि पाण्याचा ताणसुद्धा बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या किडीचं नियंत्रण जर आपण केलं नाही तर मोठं नुकसान, आर्थिक नुकसान होऊ शकतं. बऱ्याच शेतकरी सध्या संभ्रम अवस्थेमध्ये आहे की कीड पण आहे पण पाण्याचा ताण आहे, मग आपण काय केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण कीड नियंत्रण करण्याला आपण म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण कीड नियंत्रित केली नाही तर आपल्याला पाऊस पडल्यानंतर सुद्धा पिकामधून किती त्याचा फायदा होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी आपण काही कीटकनाशकं, फार जहाल, फार गॅसेस ॲक्शन असलेले किंवा फार पिकाला धोकादायक कीटकनाशकं वापरू नका. कीटकनाशकं जे योग्य कीटकनाशक वापरा, ते सकाळी किंवा संध्याकाळी फवारा. त्याच्यामध्ये फार फार तर 13-0-45 वापरा. बाकी टॉनिक वगैरे, संजीवक, हे फूल काढण्याचे टॉनिक वगैरे ते तर बिलकुल वापरू नका. 13-0-45 विद्राव्य खत वापरू शकता. एखाद्या वेळेस रिफ्रेश किंवा टॉपअप सारखं अमायनो ॲसिड्स जरी वापरलं तर त्याला ताण सहन करण्याची ताकद थोडीशी मिळते. पण जे फुलं काढणारे किंवा शेंगा लागणारे जे टॉनिक आणि संजीवक आहेत त्याचा वापर आपण फवारणीमध्ये शक्यतोवर ताण अवस्थेमध्ये करू नये. ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं असेल त्यांना करायला हरकत नाही. फवारणीसाठी दिलेल्या आपण जे शिफारस करतो ते 20 लिटरच्या औषधाचे प्रमाण असते. तर मंडळी, ह्या काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. या परिस्थितीमध्ये आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो की ज्या महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या, ताण पडल्यानंतर काय करता येतील त्यातलं जेवढं अवलंब करता येईल तेवढं आपण अवलंब करा. धन्यवाद.